नमस्कार. स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. उन्हाळ्यातील वाळवण विशेष रेसिपीमध्ये आज आई आपल्याला कुठला वाळवणाचा पारंपरिक प्रकार दाखवणार आहे? मी आज आपल्याला खाराच्या सांडोळ्या दाखवणार आहे. खाराच्या सांडोळ्या किंवा सोड्याच्या सांडोळ्या असे ह्या सांडोळ्यांना म्हणतात, ज्यांना अगदी पारंपरिक पद्धतीने ज्वारी आंबवून भिजवून त्याच्या सांडोळ्या बनवायच्या नसतील, ते जर किचकट वाटत असेल तर अगदी इन्स्टंट बनणारा हा सांडोळ्यांचा प्रकार आहे. मस्त अशी रेसिपी आहे, खूप सोपी आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. याच्या सांडोळ्या करण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो ज्वारीचं पीठ. ज्यांना पारंपरिक पद्धतीने कांडून आंबवून तेवढे प्रकार करून सांडोळ्या करायला वेळ नसतो किंवा ते किचकट वाटतं, ते अगदी झटपट अशा ह्या सोड्याच्या सांडोळ्या बनवतात. ह्या देखील अप्रतिम लागतात. खिशीच्या ह्या सांडोळ्या मस्त लागतात. अर्धा किलो इथे ज्वारीचं पीठ घेतलं आहे. अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलंय. आज 1 किलोचं कमीत कमी माप आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. 1 किलोच्या सांडोळ्यांकरता आपल्याला लागणार आहे 25 ग्रॅम फुलसोडा. फुलसोडा किंवा फुलखार असे याला म्हणतात. 15 ग्रॅम तीळ, 15 ग्रॅम जिरा पूड, 25 ग्रॅम मीठ, चिमूटभर किंवा पाव टीस्पून खाण्याचा सोडा. अगदीच चिमूटभर यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे. त्यामुळे ह्याचा रंग खूप छान येतो आणि सांडोळ्या अधिक खुसखुशीत होतात. आता आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊ. उकड घेण्याच्या आधीच आपल्याला कोरडच हे सर्व जिन्नस पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे असतात. सर्व एकजीव करून घेतलं. आता आपण खिशी करून घेऊ. सांडोळ्या लाटण्यासाठी आता आपण प्रथम ताटाला लावण्यासाठी डिंकाचं पाणी करून घेऊ. 1 टीस्पून डिंक मी बारीक केला आहे. ज्या डिंकाचे आपण लाडू खातो तो खाण्याचा डिंक असा जरा बारीक कुटून घेतला आहे. आणि 1 वाटी कोमट पाणी घालते आहे त्यामध्ये. ह्या ज्या सांडोळ्या आहेत ह्या करताना आपण खूप त्याला तेल लावून आपल्याला करायचं नसतं. मग ताटाला ह्या सांडोळ्या चिपकू नये म्हणून ह्या डिंकाच्या पाण्यावर ह्या सांडोळ्या लाटण्याची पद्धत आहे. एखादा थेंब तेल घालूया. खूप तेल घालायचं नाही, फक्त 1 किंवा 2 थेंब तेल घातलं आहे. तुम्ही जर ताटाला तेल लावून हे पापड लाटले तर तेलामुळे काही दिवसानंतर याला एक वेगळा वास यायला लागतो. आणि अशा डिंकाच्या पाण्यावर लाटलेले जर पापड तुम्ही अगदी 2-3 वर्ष जरी ठेवले तरी त्याला कुठलाच वास येत नाही, ते खराब होत नाही. हे डिंकाचं पाणी तयार आहे. आता आपण खिशी करून घेऊ. प्रथम आपण एक भांड पाणी घेऊया. गरम पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे. हे खिशी बनवताना दुसऱ्या बाजूला देखील एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवा. ज्यानुसार लाटायला बायका आहे त्यानुसार ही खिशी घ्यायची असते. जास्त बायका असतील तर जास्त प्रमाणावर खिशी घ्या, कमी बायका असतील तर कमी कमी खिशी घ्या, कारण गरम गरमच या खिशीच्या सांडोळ्या लाटायच्या असतात. हे बघा, ह्या पाण्याला खळखळून उकळी आली. आता जे आपण मिक्स केलेलं पीठ आहे ते यामध्ये घालायचं आहे. थोडं थोडं करून पीठ घाला. 1 भांड पाणी इथे आपण गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये साधारण पाऊण भांड पीठ बसतं. प्रत्येक पिठानुसार पाण्याचा अंदाज कमी अधिक होऊ शकतं, त्यामुळे थोडं थोडं करून पीठ घाला. आता हे पीठ यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. आमच्याकडे हे लाकडाची एक अशी जाड काठी असते, त्याला आम्ही खोरणं म्हणतो, आणि या खोरण्याच्या साह्याने ही उकड आपल्याला काढायची आहे. हे जरा मिक्स करून घेतलं की आता हे भांड गॅसवरून खाली घ्यायचं आहे. आता हे भांड आईनी पायामध्ये असं दाबून धरलं आहे आणि ह्या खिशीला चांगला आट देऊन घेते आहे, एकसारखी करते आहे. आमच्याकडे याला खिशीला आट देणे असे म्हणतात.
यामध्ये फुल सोडा आणि बेकिंग सोडा असल्यामुळे ह्याला असा पिवळसर रंग येतो। छान एकसारखी ही खिशी आपल्याला करून घ्यायची आहे। आता पुन्हा 2 मिनिटांसाठी ही खिशी गॅसवर ठेवायची आहे। मंद आचेवर अर्धवट झाकण ठेवून याला जरा वाफ काढून घेऊ। हे बघा, याला छान वाफ आली। आता आपण हे ताटामध्ये याचे उंडे काढून घेऊ। इथे परातीमध्ये थोडं पीठ टाकून घ्या आणि त्यावर आता ही खिशी घाला। हे बघा, अर्धीच खिशी आईने घेतली आहे, कारण आपल्याला गरम गरम ह्या खिशीच्या सांडोळ्या लाटायच्या असतात। ही जी खिशी आहे हलकीशी पिठावर अशी चोळून घ्या आणि ह्याचे असे उंडे तयार करून घ्या। छान मोठ्या मोठ्या आकाराच्या ह्या सांडोळ्या लाटायच्या असतात। सर्वप्रथम इथे ताटाला डिंकाचं पाणी लावायचं आहे। डिंकाचं पाणी लावल्यामुळे ही सांडोळी लाटताना ताटाला चिकटणार नाही। लाटण्याला देखील काकूनी थोडं डिंकाचं पाणी लावून घेतलं। आता हा खिशीचा उंडा यावर ठेवू आणि हा उंडा या ताटावरच छान घोळवून घ्यायचा आहे। आता हलक्या हलक्या हाताने एक बाजूनी पुढे ढकलत अशी गोलाकार ही सांडोळी लाटायची आहे। तुम्ही बघू शकता, काकू ताट तिच्या बाजूनी फिरवत आहे आणि उलट्या बाजूनी लाटण्याने हा गोळा पुढे ढकलत आहे। तुम्ही जर बघितलं असेल तर ह्या सांडोळ्या लाटण्याचं जे लाटणं आहे हे देखील वेगळ्या आकाराचं आहे। मध्ये फुगीर आणि कडेला निमुळता आहे आणि ह्याला हा इलेक्ट्रिसिटीचा जो टेप आहे तो गुंडाळला आहे, त्यामुळे सांडोळी लाटताना ती अजिबात चिकटत नाही आणि एकसारखी सांडोळी लाटल्या जात आहे। बघा, अगदी ताट भरून मोठी अशी सांडोळी काकूनी लाटली। ह्या ज्या सांडोळ्या आहे ह्या तळायच्या नसतात, ह्या आम्ही चुलीवर किंवा गॅसवर भाजूनच खात असतो, त्यामुळे मोठ्या मोठ्या आकाराच्या छान लाटलेल्या असतात। सांडोळी लाटून झाली। आता 2 मिनिटांनंतर ही आपल्याला काढायची आहे। तुम्ही लगेच जर ही सोडवण्याचा प्रयत्न केला तर ती पारंपरिक पद्धतीने सांडोळ्या करायला खूप कष्ट लागतात, खूप मेहनत लागते आणि खूप वेळ देखील लागतो। त्यामुळे झटपट आपल्या भाकरीच्या पिठापासून आणि पोळीच्या पिठापासूनच ह्या सांडोळ्या बनतात। त्याला फार वेळ लागत नाही, इन्स्टंट सांडोळीचा प्रकार आहे। हे बघा, काकू आता तुम्हाला ही सांडोळी सोडवून दाखवते। थोडं डिंकाच्या पाण्याने हात ओला करून घेतला आहे आणि काठाकाठाने अशी खाली ही सांडोळी ओढायची आहे। हातावर घ्यायची आहे आणि इथे असं कांबीच्या टोपल्यावर किंवा सुपावर ह्या सांडोळ्या टाकायच्या आहे। काही सांडोळ्या अशा लाटून घेतल्यानंतर मग खाटेवर त्या आम्ही उन्हात वाळत घालतो। इथे उन्हामध्ये ह्या सांडोळ्या आपण वाळत घालून घेऊ। खाटेवर अशा ह्या सांडोळ्या वाळवायच्या आहे। एका वेळी 7-7, 8-8 सांडोळ्या घरामध्येच लाटून घेतल्या आणि त्यानंतर एकाच वेळी ह्या उन्हामध्ये आणून वाळत घालायच्या आहे। प्रत्येक वेळी बाहेर उन्हात यायची गरज नाही। इथे सर्व सांडोळ्या मी अशा उन्हात वाळत घातल्या आहे। ह्या पूर्णपणे वाळल्यानंतर आता संध्याकाळी मी तुम्हाला दाखवते। फुलसोळ्याचे पापड कडकडीत वाळले। दिलेल्या साहित्यामध्ये 45 पापड झाले। हे बघा,
खूप छान मस्त मोठ्या मोठ्या आकाराचे हे फुल सोड्याचे किंवा फुल खारचे पापड तयार आहे. अगदी इन्स्टंट बनणारी ही सांडोळ्यांची रेसिपी आहे. तुम्ही या प्रकारे सांडोळ्या नक्की करून बघा. वाळलेल्या ह्या सांडोळ्या कोरड्या हवाबंद डब्यामध्ये अगदी 1.5 ते 2 वर्ष देखील सहज टिकतात. एक 5-6 महिन्यामधून त्याला जरा ऊन दाखवा म्हणजे खूप मस्त टिकतात. आता ह्या सांडोळ्या मी तुम्हाला भाजून दाखवते. आता आपण सांडोळी भाजून घेऊ. आम्ही इथे निखाऱ्यावर ह्या सांडोळ्या भाजत आहे. निखाऱ्यावरच्या सांडोळ्या अप्रतिम लागतात, पण तुम्ही गॅसवर देखील भाजून घेऊ शकतात किंवा मायक्रोवेव्ह मध्ये देखील भाजून घेऊ शकतात. या सांडोळ्या तळून पण चांगल्या लागतात. बघा किती छान सांडोळी फुलते आहे. सांडोळी भाजून झाली आहे. ह्यावर कच्चं शेंगदाण्याचं तेल किंवा शेंगदाणे घालून खातात, खूप मस्त लागते. अतिशय चविष्ट, खमंग आणि कुरकुरीत अशा खानदेशी तसेच वराडी पद्धतीच्या सोड्याच्या सांडोळी किंवा खाराच्या सांडोळी तयार आहे. हे बघा, ह्या सांडोळी किती छान मस्त कुरकुरीत अशा झाल्या आहे. खूप हेल्दी देखील आहे आणि झटपट होणारे आहे. या पद्धतीने खाराच्या सांडोळ्या तुम्ही नक्की करून बघा. आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली ते मला जरूर कळवा. आमची ही पारंपरिक रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. खूप मेहनतीने आम्ही हे पारंपरिक पदार्थ तुम्हाला दाखवत असतो, त्यामुळे आवर्जून बघा, जास्तीत जास्त शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन भेटूया स्वराज्याच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.